तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा प्रबोधन पर्व आपण सुरू केलेला आहे। या प्रबोधन पर्वाचे जवळजवळ 15 भाग आजपर्यंत झालेले आहेत आणि या 15च्या नंतर आपण 16वा भाग या ठिकाणी संपन्न करीत आहोत। या 16व्या भागाचा शीर्षक आहे डॉक्टर आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास, स्वीकार आणि प्रचार। आपण हा जो 16वा भाग घेतलेला आहे तो पहिले जे 15 भाग झालेले आहेत या संपूर्ण 15 भागांचं एक सारांश रूप आपण करणार आहोत आणि पुढचे जे 2 एपिसोड आहेत आपण या पहिल्या 15 भागाचा सारांश रूपाने संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। पहिला जो मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे किंवा बुद्धाकडे नेमके कधी वळाले, हा मुद्दा आपण घेतलेला आहे। 1907 साली आपण म्हटलेलं आहे की धनंजय कीर यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र धनंजय कीरांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये संदर्भ आहे की केळुस्कर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे 1907 साली बुद्धाचं चरित्र प्रेझेंट दिलं आणि हा प्रसंग होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये केळुस्कर गुरुजी होते आणि केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या सत्कार प्रित्यर्थ भगवान बुद्धाचं चरित्र जे त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं केळुस्कर गुरुजींनी ते चरित्र बाबासाहेब आंबेडकरांना प्रेझेंट दिलं। ते पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्धाकडे किंवा बौद्ध धम्माकडे आकर्षित झाल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामधल्या संदर्भानुसार बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गौतम बुद्धाचे चरित्र वाचून माझे मन उलमलू लागले। म्हणजे जेव्हा मी गौतम बुद्धाचं चरित्र प्रथम वाचलं त्यावेळेस माझं मन हे उलमलू लागले। आणि मग तिसरा संदर्भ जो आहे या बाबतीतला तो 15 मार्च 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो त्यांच्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ मोलाचं कार्य आहे या ग्रंथाची जी प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे या ग्रंथाच्या प्रस्तावनाची खाली तारीख 15 मार्च 1956 आहे। ही जी प्रस्तावना लिहिलेली आहे या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलेलं आहे की 1907 साली मला जे केळुस्कर गुरुजींनी पुस्तक दिलं होतं बुद्धाचं चरित्र भेट ते वाचले आणि तेव्हापासूनच मी भगवान गौतम बुद्धाकडे वळलेलो आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे हे 3 संदर्भ, केळुस्कर गुरुजींचं ग्रंथ 1, दुसरी माझी आत्मकथा हा एक संदर्भ आणि तिसरा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधल्या प्रस्तावनेचा संदर्भ, या 3 संदर्भानुसार आपण हे यावरून स्पष्ट होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच अधिकृतपणे क्लिअर केलेलं आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे की मी बुद्धांकडे 1907 सालीच मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर मला मिळालेलं जे चरित्र आहे ते वाचल्यानंतरच मी बुद्धाकडे वळालेलो आहे। त्यामुळे बुद्ध ग्रंथ व इतर ग्रंथामध्ये भाकरू केळकर या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी जे चरित्र लिहिलेलं आहे भाकरू केळकर त्यांनीही असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्ध ग्रंथ व इतर ग्रंथ शिकवणीतला फरक मला त्यावेळेस आढळला की मी ज्यावेळेस बुद्धांचे ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि इतर ग्रंथ वाचायला सुरुवात केली त्यावेळेस 2 धर्म किंवा इतर धर्मातील आणि बुद्ध धर्माच्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर या दोन्हीतील फरक मात्र माझ्या लक्षात आला। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे कधी वळाले याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका किंवा अंदाज बांधण्याची काहीही आवश्यकता नाही। जे धनंजय कीरांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये संदर्भ आहेत, त्याचप्रमाणे माझी आत्मकथा हे एक बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे त्याच्यामधला संदर्भ आहे आणि तिसरा संदर्भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची जी बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कबुली 1956 साली दिली की मला ज्यावेळेस पुस्तक मिळालं त्यावेळेसच मी बुद्धाकडे वळालेलो आहे।
त्यानंतर भाकरू केळकर यांचं जे चरित्र आहे त्या चरित्रामध्येही भाकरू केळकरांनी बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की बाबासाहेब म्हणतात की बुद्ध ग्रंथ वाचल्यानंतरच मला बुद्ध ग्रंथ आणि इतर ग्रंथातला फरक कळालेला आहे। त्यामुळे इथे अनुमान स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1907 सालीच मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर जे चरित्र मिळाले ते चरित्र वाचून बुद्धाकडे वळालेल्याचे त्यांनी स्पष्टपणे कबुली दिलेली आहे। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आपण सारांश रूपाने घेण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 1912 साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली BAची पदवी संपादन करतात आणि त्यानंतर सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने किंवा सयाजीराव गायकवाडांनी जी स्कॉलरशिप सँक्शन केली त्या स्कॉलरशिपच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 साली अमेरिकेला MA आणि PhDच्या अभ्यासासाठी कोलंबिया विश्वविद्यापीठाकडे रवाना होतात। त्यावेळेस जो अमेरिकेला जाताना जो बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास आहे त्या प्रवास जो बोटीने जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे ग्रंथ घेऊन गेले होते आणि बौद्ध धम्माच्या ग्रंथाचा अभ्यास त्यांनी बोटीवर केल्याचा संदर्भ जो आहे तो वसंत मून यांचे पुस्तकातील संदर्भ तसेच इंग्रजी यूट्यूब चॅनलचा संदर्भ आहे। बाबासाहेबांनी अमेरिकेला जाताना बुद्धिझमचा अभ्यास केल्याचा 1913चा संदर्भ वसंत मून यांच्या पुस्तकामध्येही आहे आणि यूट्यूब चॅनल जे इंग्रजीचं आहे ज्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं जे अभ्यास केला जातो किंवा चर्चा केली होते त्यामध्येही संदर्भ आहे की बाबासाहेब आंबेडकर 1913 साली अमेरिकेला शिकायला जात असतानाच त्यांनी बोटीवरती भगवान गौतम बुद्धाची किंवा बौद्ध धम्मा संदर्भाचे ग्रंथ घेऊन गेले होते। माझी आत्मकथा आणि भाकरू केळकर या दोन ग्रंथाचे संदर्भसुद्धा आहेत ते असे की अमेरिकेत बुद्ध धम्माचे वाचन व त्यातून हिंदू व बुद्ध धम्मातील अंतर कळाले। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं म्हणजे अमेरिकेला जाताना बाबासाहेब आंबेडकरांच्या बोटीमध्ये ग्रंथ घेऊन गेलेच होते पण अमेरिकेमध्ये गेल्यानंतर आपल्या अकॅडमिक अभ्यासाबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचाही अभ्यास केल्याचं मान्य केलेलं आहे या दोन ग्रंथांच्या संदर्भानुसार आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की बुद्ध धम्माचे वाचन व त्यातून हिंदू आणि बुद्ध या दोन धर्मातील जे अंतर आहे ते स्पष्ट मला अमेरिकेमध्ये असताना केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट होतं। त्यामुळे अनेक लेखकांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास करून बौद्ध धम्म स्वीकारला आहे। हा मिथ्या दृष्टिकोन आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच किंवा बाबासाहेब आंबेडकरांना 1907 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यापासूनच बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास हा सातत्याने चालू होता। त्यामुळे दुसरा आपण मुद्दा घेतला तो हा की अमेरिकेला जाताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केला होता आणि अमेरिकेमध्ये असतानाही बौद्ध धम्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला होता। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बार्शी परिषद 1924च्या मे महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अस्पृश्य परिषद भरवली होती आणि या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं। ते भाषण आपलं प्रसिद्ध आहे बाबासाहेब आंबेडकरांचं त्याचं शीर्षक आहे देशांतर नामांतर आणि धर्मांतर। त्यामुळे तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी पहिली ऐतिहासिक भूमिका मांडली की या देशात जी अस्पृश्यता आहे या अस्पृश्यतेतून कायमस्वरूपी जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यात 3 मार्ग आहेत की देशांतर केलं चालेल, नामांतर केलं चालेल, धर्मांतर केले चालेल, हे तिन्ही आहेत। परंतु देशांतर आणि नामांतराचं स्पष्टीकरण देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे काय फॉरेवर किंवा कायमस्वरूपीचा मार्ग होऊ शकणार नाही किंवा तितका आपल्याला शक्य होऊ शकणार नाही। धर्मांतर हा अंतिम उपाय, अस्पृश्य मुक्तीचा अंतिम उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बार्शीच्या परिषदेमध्ये अधिकृतपणे व्यवस्थित सुस्पष्ट करून जनतेला सांगितलेला आहे। आता हा जो सांगितलेला आहे मला त्यावरून एक मुद्दा सांगायचा आहे की एक घर सोडण्याचा निर्णय दुसरे घर निवडल्याशिवाय होऊ शकतो का? म्हणजे माझा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924च्या मे महिन्यामध्ये बार्शीच्या परिषदेमध्ये सांगतात की आपल्याला हिंदू धर्मामध्ये राहायचं नाही, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू धर्म सोडायचा आहे। म्हणजे
एक घर सोडण्याचा बाबासाहेब आंबेडकर ठामपणे निर्णय घेतात. मग जेव्हा कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही महापुरुष एक घर सोडण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस दुसरं घर त्याने निवडलेलं असलंच पाहिजे, यामध्ये शंका कुशंका किंवा असता कामा नये असं मला तरी वाटतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे दुसरं घर किंवा दुसरा जो धर्म निवडला होता तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्मच होता, हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. एक धर्म सोडण्याचा निर्णय दुसरा धर्म निवडल्याशिवाय होऊ शकत नाही. धर्मांतर हा बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्य मुक्तीचा जो अंतिम उपाय आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेत सांगितलं. त्यामुळे ही बार्शीची परिषद ही ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचीच निवड केली होती, हेही या ठिकाणी अधिकृतपणे स्पष्ट होते. चौथा मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे 1924 साली बहिष्कृत हितकारिणी सभा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. म्हणजे बार्शीची 1924 साली बार्शीची परिषद देशांतर, धर्मांतर आणि नामांतर, धर्मांतर हा अंतिम उपाय हे फिक्स केल्यानंतर आणि जाहीर सभेत अधिकृतपणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका सांगितली की यापुढे आपल्याला धर्मांतर याच मार्गाने अधिकृतपणे जायचं आहे. या धर्मांतराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 20 जुलै 1924 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली आणि या बहिष्कृत हितकारिणी सभेचं जे घोषवाक्य होतं तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिकवा, चेतवा आणि संघटित करा. जे म्हटलं जातं ना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तसं नाही. ओरिजिनली जर तुम्ही बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की शिकवा, चेतवा आणि संघटित करा. त्यामुळे लोकांना शिकवायचं आहे, लोकांना चेतवायचं आहे, त्यांची परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीत बदल कसा करायचा आहे या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे हे जे घोषवाक्य आहे की शिका, संघटित वा, संघर्ष करा असं न होता बाबासाहेब आंबेडकरांचं बहिष्कृत हितकारिणी सभेचं जे अधिकृत घोषवाक्य आहे ते शिकवा, चेतवा आणि संघटित करा असं आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून 1924 सालापासून ते 1936 सालापर्यंत म्हणजे 12 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये जिल्हावार किंवा तालुकावार मोठमोठ्या शहरामध्ये धर्मांतराच्या परिषदा घेऊन धर्मांतर करणं कसं योग्य आहे आणि धर्मांतराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मग 1927 साली समाज समता संघाची स्थापना करतात. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचं समता हे तत्त्वज्ञान आहे, या तत्त्वज्ञानावर आधारित किंवा हे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर 1927 साली समाज समता संघाची स्थापना करतात. 1927 साली समता सैनिक दल स्थापन करतात. 1928 साली समता पाक्षिकाची सुरुवात करतात. म्हणजे सार्वजनिक जीवनातलं बाबासाहेब आंबेडकरांची एक एक स्टेप जी पुढे गेलेली आहे. आता हे समता तत्व तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील आहे आणि तेच प्रस्थापित करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गोलमेज परिषदेला हजेरी लावलेली आहे. 1930 साली पहिली गोलमेज परिषद झाली, 1931 साली दुसरी गोलमेज परिषद झाली आणि 1932 साली तिसरी गोलमेज परिषद झाली. या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांचा प्रश्न किंवा अस्पृश्यांना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळाला पाहिजे आणि गांधी आंबेडकर संघर्ष हे आपण सर्व पाहिलेलंच आहे. इथे मला जे उद्युक्त करायचं आहे की 1932 साली बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्सला जात होते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना बोटीवर जाताना एक पत्र मिळालं की मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम धर्म स्वीकारणार आहेत अशा प्रकारच्या अवया किंवा अशा प्रकारचा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये इकडे चालू होता. ते पत्र बाबासाहेब आंबेडकरांना मिळाल्यानंतर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्राचं ताबडतोब उत्तर मुंबईमधल्या कार्यकर्त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही. माझा कल जो आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माकडेच माझा कल आहे. त्यामुळे 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की माझा जो कल आहे तो भगवान गौतम बुद्धाच्या धम्माकडेच आहे. त्यानंतर हे 32च्या परिषदा आणि गांधी आंबेडकर संघर्ष झाल्यानंतर 33 आणि 34 साली बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संघर्ष इतर कामामध्ये गुंतलेले असतात. परंतु पुणे कराराच्या नंतर जी अधिकृतपणे बाबासाहेब आंबेडकरांनी जी धर्मक्रांतीची घोषणा केली ती 13 ऑक्टोबर 1935 म्हणजे येवल्याची परिषद
नायगावची 1936ची महार परिषद आणि जातपात तोडक मंडळाच्या ह्या ज्या 3 परिषदा आहेत, या 3 परिषदा ऐतिहासिक परिषदा आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीचं पायाभरणी या 3 परिषदेच्या माध्यमातून झाली. जी 1936ची बाबासाहेब आंबेडकरांची जी परिषद होती महार परिषद, या महार परिषदेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं ते भाषण मुक्ती कोणपते या नावाने प्रसिद्ध आहे. 13 ऑक्टोबर 1935ची जी परिषद येवल्याची आहे, त्या येवल्याच्या परिषदेमध्ये धर्मक्रांतीची घोषणा झाली आणि 1936ची जी परिषद झाली नाही जातपात तोडक मंडळाचं, ते जगप्रसिद्ध बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जात निर्मूलन हे जे आहेत, ह्या तिन्ही परिषदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. धर्मक्रांतीच्या पायाभरणीच्या दृष्टिकोनातून या तिन्ही परिषदा अतिशय महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हटले की माझ्या जीवनाचं जे अधिष्ठान आहे ते तात्विक अधिष्ठान, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये अधिकृतपणे सांगतात की मला प्रश्न विचारल्यास मी सांगेन की मला प्रश्न जर कोणी विचारला की तुम्हाला जो हिंदू धर्माचा किंवा चातुर्वर्ण समाज व्यवस्था किंवा जातीवर आधारितली जी समाज व्यवस्था आहे ही जर तुम्हाला अमान्य असेल तर तुमची समाज व्यवस्था नेमकी कशी असेल, यावर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की मला जर प्रश्न विचारल्यास तर मी सांगेन की माझा आदर्श समाज स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित असेल. बंधुत्वाला काय आक्षेप असू शकतो, बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्व प्रकारचे सामाजिक अभिसरणालाच बंधुभाव म्हणतात, जे लोकशाहीचं दुसरं नाव आहे. लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही, मूलता आणि तत्वता ती सहजीवन पद्धती आहे. परस्पर आदान प्रदानाचा तो एक सह अनुभव आहे. तो मूलतः सहकार्याप्रती आदर आणि श्रद्धेचा दृष्टिकोन आहे. स्वातंत्र्याला काय आक्षेप असू शकतो, बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्याला आक्षेप घेणं गुलामगिरीला चिरंतन स्वरूप देण्यासारखं आहे. कारण गुलामगिरी म्हणजे केवळ कायदेशीर स्वरूपाची पराधीनता नव्हे. गुलामगिरी म्हणजे ज्यामध्ये काही लोकांची वर्तणूक नियंत्रित करणारी प्रयोजने इतरांकडून सक्तीने स्वीकारावी लागतात, अशी समाजस्थिती असा त्याचा अर्थ होतो. आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समतेला काय आक्षेप, हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या घोषणेतील स्पष्टपणे सर्वात विवादास्पद भाग आहे. समतेवरील घेतलेले आक्षेप संयुक्तिक असू शकतील आणि आपल्याला सर्व माणसे समान नाहीत हे मान्य सुद्धा करावे लागेल, परंतु म्हणून त्याचे काय झाले, समता केवळ कल्पना असू शकेल तरी सुद्धा आपण तिला नियामक तत्व म्हणूनच स्वीकारले पाहिजे. तर अशा पद्धतीने हा जो भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास, स्वीकार आणि प्रचार म्हणजे मला या छोट्याशा एपिसोडमधून एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1907 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना जो पुस्तक बाबा बुद्ध चरित्र मिळालं ते वाचून तेव्हापासूनच बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे वळालेले आहेत आणि तेव्हापासूनच त्यांचा बुद्ध धम्माच्या दिशेने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या समग्र चळवळीचा सुद्धा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे. त्यानंतरचे आपण अमेरिकेत जाताना केलेला अभ्यास असेल किंवा बार्शी येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा किंवा धर्मांतराच्या ज्या परिषदा वगैरे या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास केला की बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र जी समग्र चळवळ केलेली आहे या संपूर्ण चळवळीचा पाया हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे. हे या ठिकाणी अगदी छोटासा मुद्दा मला या ठिकाणी स्पष्ट या एपिसोडमधून करावायचा होता. हा एपिसोड आपण शांतपणे ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन. दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे प्रबोधन पर्व सुरू केलेलं आहे, या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमाचे आपण 3 भाग केलेले आहेत. त्या 3 भागामधला जो पहिला भाग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध आणि त्याचा पुढील प्रवास, या तीन भागामधला पहिल्या भागाचे आपण 15 एपिसोड केलेले आहेत आणि 15 एपिसोड नंतर आपण हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माबरोबर प्रवास
याचा 16, 17 आणि 18 असे 3 छोटे छोटे आपण भाग हे कन्क्लुडिंग करतोय, सारांश रूपाने करतोय. जे पहिल्या 15 भागाचे जे मुद्दे पाहिलेले आहेत त्या मुद्द्यांचा सारांश रूपाने, आणि एखादा मुद्दा राहून गेला असेल तर तो आपल्या या कन्क्लुडिंगमध्ये येईल. त्यामुळे पहिले जे 15 प्रमुख आपण भाग केलेले आहेत त्याचंच आपण सारांश या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलो. पहिला सारांशचा मुद्दा आपण घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास, बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा स्वीकार आणि प्रचार, हे 2-3 मुद्दे आपण पाहिले. आत्ता आपण भाग 17 मध्ये आपण टायटल शीर्षक केलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांचे बौद्ध धम्मावरील लेखन, भाषण आणि प्रात्यक्षिक. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मावरती जे लेखन केलेलं आहे, नंतर भाषणं केलेली आहेत आणि प्रात्यक्षिक जीवनामध्ये बौद्ध धम्माचा कशा पद्धतीने त्यांनी आचरणासाठी उपयोग केलेला आहे याचे फक्त आपण संदर्भ देणार आहोत. आपण कुठल्याही मुद्द्याचं जास्त स्पष्टीकरण करणार नाही, कारण आपण हा सगळा सारांश करत आहोत. याचं सविस्तर स्पष्टीकरण आपल्या 15 भागामध्ये आलेलं आहे. पहिला भाग आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्मावरील लेखनाच्या संदर्भामध्ये आहे. आपण पहिलं हे डिक्लेअर करू की 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेला 1913 साली जाताना बोटीवरून एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे लेखी केलेलं आहे की माझा जो कल आहे तो बौद्ध धम्माकडे माझा पूर्णपणे कल आहे, असं लेखी बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आपल्याला सापडतो 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृहामधूनच, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1933 साली राजगृह 33-34 बनवलं आणि 34 सालच्या जानेवारीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये राहायला येतात. याचं आपण सविस्तर पाहिलेलंच आहे. पण या राजगृहातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे क्रांतिकारी धर्मक्रांतीचे जे डॉक्युमेंट्स लिहिलं त्याच्यातलं महत्त्वाचं डॉक्युमेंट मुक्ती कोणपते हे होतं, जाती निर्मूलन हे होतं, आदी धर्मक्रांती, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेखन केलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन राजगृहामधून झालेलं आहे. 1940 साल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड हिज धम्म हा जो ग्रंथ आपण म्हणतोय, या ग्रंथाचं जे लेखन करण्याची पूर्वतयारी 1940 सालापासून बाबासाहेब आंबेडकर करत होते, असा ज्ञानराज काशीनाथ गायकवाड यांनी महामानव भीमराव रामजी आंबेडकर या नावाने 423 पृष्ठांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1940 सालापासून ग्रंथ लिहिण्यासाठी साहित्याची जमवाजम करत होते, अशा पद्धतीचा संदर्भ दिलेला आहे. त्यानंतर दुसरा संदर्भ आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथाची बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कबुली दिलेली आहे की असा मी एक ग्रंथ लिहित आहे. ते 1948 साली, म्हणजे 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पी लक्ष्मी नरसू यांचं जे इंग्रजीमध्ये इसेन्स ऑफ बुद्धिझम हा जो ग्रंथ आहे त्याचा मराठीत नंतर बौद्ध धम्माचे सार असा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की बौद्ध धम्मावरती मी विस्तृत ग्रंथ लिहित असल्या आहे, याची कबुली ते स्वतःच या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर देतात. त्यानंतरचा तिसरा संदर्भ येतो 1950 साली महाबोधी जर्नलमध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या नावाने बाबासाहेब आंबेडकरांनी लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं की बौद्ध धर्माला बायबलसारखा एकच धर्मग्रंथ असला पाहिजे. त्यानंतर चौथा संदर्भ येतो तो धनंजय कीर यांच्या पुस्तकामध्ये की 2 नोव्हेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या लेखनास प्रारंभ केलेला संदर्भ आपल्याला मिळतो. म्हणजे एवढे संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिण्यासाठी हे आपल्याला अधिकृतपणे संदर्भ येतात. या संदर्भावरून हे स्पष्ट होतं की 1940 सालापासून बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथ लिहिण्यासाठी अतिशय मेहनतीने प्रयत्न करीत होते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1944 साली
क्रांती प्रतिक्रांती हा एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की भारताचा जर खरा इतिहास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तो बौद्ध साहित्यातच तुम्हाला पूर्णपणे मिळेल. हे जो ग्रंथ आहे तो बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ समजून घेण्यापूर्वी हा ग्रंथ वाचला पाहिजे, ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची त्या पाठीमागची एक अट त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा लिहिलेली आहे. त्यानंतरची 2 पुस्तकं आहेत. 1946 साली शूद्र मूळचे कोण आणि 1948 अस्पृश्य मूळचे कोण. म्हणजे शूद्र आणि अस्पृश्य म्हणजे आजचे जे ओबीसी आहेत ते शूद्र आणि आजचे जे अनुसूचित जातीचे आहेत ते अस्पृश्य. अस्पृश्य मूळचे कोण हे पुस्तक आपल्या दृष्टिकोनातून बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहेत, कारण यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत आणि बौद्ध आहेत म्हणूनच त्यांना अस्पृश्य केलेले आहे. याचा एपिसोड ज्यांना सविस्तर पाहायचा आहे त्यांनी पाठीमागे जाऊन ते पाहू शकतात. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता. बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेचाही अभ्यास सुरू केला होता. पाली इंग्रजी ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. त्याचप्रमाणे बौद्ध उपासना पाठ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. त्यानंतर बौद्ध पूजापाठ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि कर्णकांना मंगल परण्याबाबत पाठवलेलं पत्र सुद्धा आहे. म्हणजे हे संदर्भ आपण कशासाठी देतोय तर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा घेण्यापूर्वीच बौद्ध धम्माची किती प्रचंड मोठी ग्रंथ असेल, बौद्ध पूजापाठ असेल, पाली इंग्रजी ग्रंथ असेल, हे सगळे लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संपूर्ण अनुयायासाठी तयार करून ठेवले होते. हे संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अभ्यासनापूर्वी हे सर्व संदर्भ आपल्याजवळ असणं आवश्यक आहे, कारण एवढी तयारी या ग्रंथाच्या प्रात्यक्षिकाच्या अगोदरची बाबासाहेब आंबेडकरांची आहे, ती संदर्भासहित यावी म्हणून आपण या ठिकाणी हे कन्क्लुडिंगसाठी करीत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मावरील भाषणे केली. त्याच्यात बौद्ध धर्मासंदर्भाचे जे काही ठळक संदर्भ आहेत ते म्हणजे राज्यसभेत बाबासाहेब आंबेडकर 1955 साली भाषण करताना भगवान गौतम बुद्धाचा उल्लेख करतात आणि उल्लेख करून ते स्वतःही बुद्धिस्ट असल्याचं अधिकृतपणे त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. 1956ला म्हणजे 12 मेला BBC लंडनला मुलाखत देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला बौद्ध धर्म का आवडतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जाहीर केलं, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवरती बाबासाहेबची मुलाखत होती की मला बौद्ध धर्मच आवडतो आणि का आवडतो याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की दिल्लीमधल्या बुद्ध जयंतीच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की माझा वाढदिवस करण्यापेक्षा बुद्धांची जयंती साजरी करा. त्यानंतर 3 ऑक्टोबर 1954ला बाबासाहेबांनी म्हटलं की माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान स्वातंत्र्य, समता व बंधुत्व आहे. मार्क्सवाद व साम्यवादाला पर्याय बुद्ध धम्म आहे. ख्रिश्चन व इस्लाम धर्मापेक्षा बौद्ध धर्म हा श्रेष्ठ आहे. ही मी फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही संदर्भ बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. याची स्पष्टीकरणं अगोदरच आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर बौद्ध धर्मावर प्रात्यक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्याचा पण आपण इथे फक्त अनुमानात्मक संदर्भ या ठिकाणी घेतोय. 1933 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुंबईला हिंदू कॉलनीमध्ये निवासस्थान बांधलं, हे निवासस्थानाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह ठेवलं. राजगृह ही तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे धम्माचं जे प्रचार केंद्र होतं ते मोठं प्रचार केंद्र हे होतं आणि तेच बाबासाहेब आंबेडकरांनी नाव घेतलेलं आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची बाबासाहेब आंबेडकर स्थापना 8 जुलै 1945 साली करतात आणि त्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये ज्या 2 इमारती कॉलेजच्या इमारती घेतल्या होत्या, त्या एका इमारतीचं नाव आनंद भवन आणि दुसऱ्या इमारतीचं नाव बुद्ध भवन हे 1949 साली बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं. त्यानंतर 1950 साली औरंगाबाद महाविद्यालयाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय आणि संपूर्ण परिसराला नागसेन वन असं बाबासाहेब आंबेडकरांनी नाव दिलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रात्यक्षिक जीवनामध्ये जे बौद्ध धम्माची प्रतीकं जी आहेत किंवा बौद्ध धम्माचं प्रात्यक्षामध्ये कसं अनुसरण केलेलं आहे त्याचे हे संदर्भ आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये असताना जे कार्य केलं त्याचाही उल्लेख त्यांनी स्वतःच केलेला आहे. मग ते अशोक चक्र असेल किंवा 4 सिंहाचं राजचिन्ह असेल किंवा राष्ट्रपतीच्या राजवाड्यावरील धम्मपदावरील सूत्र असेल किंवा बुद्धमूर्ती राष्ट्रपती भवनामध्ये असेल. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधानामध्ये मी पाली भाषेची सोय करून ठेवलेली
आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये असताना किंवा संविधान सभेमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या बद्दलची हे महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. भारतीय बौद्ध जनसंघ 1950, भारतीय बौद्ध महासभा 1954, देहू रोडला बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली बुद्धमूर्ती बसवली. 1950 आणि 1954 या 2 वर्षी जागतिक बौद्ध परिषदेला बाबासाहेब आंबेडकर 2 वेळा हजर राहिले होते आणि या दोन्हीही परिषदेमध्ये 27 ते 28 बुद्धिस्ट राष्ट्र होती. या बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन कसं करायचं ही पुनरुज्जीवनाची योजना बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्रांच्या समोर मांडलेली आहे. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रेस होती या प्रेसला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असं नाव दिलेलं होतं. त्यामुळे हा अनुमानात्मक जो भाग मी 17वा तुमच्या समोर ठेवलेला आहे याचं स्पष्टीकरण न देता फक्त मुद्दे तुमच्या समोर सांगितलेले आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या धम्मदीक्षेपूर्वीच बौद्ध धम्मावरती किती लेखन केलेले आहेत, बौद्ध धम्मावर किती भाषणं केलेली आहेत आणि बौद्ध धम्माचं प्रात्यक्षिक जीवनामध्ये धम्मदीक्षेच्या अगोदरच आपल्या जीवनामध्ये कसं अनुसरण केलेले आहे याचे संदर्भ मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. या संदर्भाचे सविस्तर स्पष्टीकरण पाहिजे असते आपल्याला ऐकायची असतील तर ती सविस्तर स्पष्टीकरणं ही अगोदरच्या 15 एपिसोडमध्ये आपल्याला सविस्तरपणे ऐकायला मिळतील. हा छोटासा भाग आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हा एपिसोड इथेच थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन करतो. उपस्थित सर्व धम्मबंधू भगिनी व हा कार्यक्रम जो डिव्हाइसवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती जे लोक ऐकतात त्या सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आपण 2 जुलैपासून दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू केलं होतं. या प्रबोधन पर्वाच्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण जाहीर केलं होतं की या प्रबोधन पर्वाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण 3 भागात विभागलेला आहे. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्माशी संबंध आणि वाटचाल हा पहिला भाग होता. तो 2 जुलैपासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ याचे 17 भाग झालेले आहेत आणि या 17 भागामध्ये हा संपूर्ण जो पहिला भाग आहे तो आपण परिपूर्ण केलेला आहे. आणि आज आपण या 17 भागाचा इथं आढावा घेणार आहोत. हा आढावा घेतल्यानंतर मग आपण अशोक विजयादशमीच्या दिवसाच्या नंतर आपण पुन्हा ज्यावेळेस भेटू त्यावेळेस आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा हा जो दुसरा भाग आहे या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे आजचा म्हणजे आपल्या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातला जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागाचे एकूण 17 एपिसोड झाले. त्या 17 एपिसोडचा सारांश किंवा आढावा घेण्याचा हा आपला 18वा भाग आपण इथे संपन्न करत आहोत. या 18व्या भागाचं शीर्षक आहे की डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध धम्माशी संबंध आणि वाटचाल याचा परिपूर्ण आढावा आपण इथे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पहिला भाग जो आहे तो 2 जुलै 2023 साली पहिला भाग सादर केला होता आणि त्याचं शीर्षक होतं द बुद्ध अँड हिज धम्म प्रबोधन पर्व, रूपरेषा किंवा मूलभूत माहिती. म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे प्रबोधन पर्व आपण सुरू केलेलं आहे या संपूर्ण प्रबोधन पर्वाची जी मूलभूत माहिती किंवा संपूर्ण प्रबोधन पर्वाचा जो आढावा आहे तो पहिल्या भागामध्ये आपण घेतलेला आहे. आणि हा पहिला भाग आपण यामध्ये सांगितलं की 3 भागामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आहे. आम्ही हा संपूर्ण ग्रंथाचं विश्लेषण कशा पद्धतीने करणार आहोत, याचं सादरीकरण आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत याचं आपण 2 जुलै रोजीचा जो भाग आहे तो जो सादर केलेला आहे त्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे. आपण ते जरूर ऐकावं. त्यानंतरचा दुसरा जो भाग होता तो 8 जुलै 2023 रोजी. या दुसऱ्या भागाचं शीर्षक आहे अस्पृश्य हिंदूंचा भाग नाहीत, अस्पृश्य हे बौद्ध आहेत.
म्हणजे या शीर्षकाने आपण दुसऱ्या भागाचं स्पष्टीकरण केलेलं सविस्तरपणे आहे. यामध्ये आपण हे स्पष्ट केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे, या ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी जो संशोधक पद्धतीने लिहिलेला आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये सिद्ध केलेलं आहे की अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत आणि बौद्ध आहेत म्हणूनच त्यांना अस्पृश्य करण्यात आलेले आहे. हे पुराव्यासहित बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये सिद्ध केले. याचं स्पष्टीकरण आपण या दुसऱ्या भागामध्ये केलेलं आहे. याचबरोबर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये 1870 सालापासून जी जनगणना प्रक्रिया सुरू झाली होती, 1870, 80, 91 आणि 1901 आणि 1911, या काल 1911च्या जनगणनेमध्ये अस्पृश्य, आदिवासी आणि भटके हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक हिंदू धर्माचा भाग नाही असा ब्रिटिशांच्या जनगणना आयोगाने जे निकष वापरून अभ्यास करून हे अनुमान काढलेलं आहे, याचाही संदर्भ आपण जो आहे या दुसऱ्या भागामध्ये दिलेला आहे. एकंदरीत अस्पृश्य हा हिंदूंचा भाग नाही हे पुराव्यासहित दुसऱ्या भागामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर 15/7/2023 साली आपण तिसरा भाग सादर केला, अस्पृश्यता निर्मूलन मार्ग धर्मांतर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मे 1924 साली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जे अस्पृश्यता परिषद भरवली होती, अध्यक्षपदावरून सांगितलं होतं की अस्पृश्यता मुक्तीसाठी कायमस्वरूपीचा किंवा फॉर एव्हर जर उपाय काय असेल तर तो फक्त आणि फक्त धर्मांतर, आणि हा धर्मांतरच कसा उपाय आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी या बार्शीच्या परिषदेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण केलेलं आहे तिसऱ्या भागामध्ये. ज्यांना हा पाहायचं आहे किंवा ऐकायचं आहे सविस्तर, त्यांनी तिसरा भाग जरूर ऐकावा. त्यानंतरचा चौथा जो भाग आहे तो 22 जुलै 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतर प्रचार मोहीम. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली सांगितलं की धर्मांतर हा अंतिम उपाय आहे. मग हा धर्मांतर अंतिम उपाय समजावून सांगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मोहीम सुरू केली आणि अस्पृश्य परिषदा बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे त्यावेळेसचा जो मुंबई प्रांत होता, या मुंबई प्रांताच्या प्रत्येक जिल्ह्याच्या भागा प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदा घेतल्या होत्या. आणि धर्मांतर हा एकमेव आपल्या समोर उपाय आहे, याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. त्या एकूण किती परिषदा घेतल्या आणि प्रत्येक परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय स्पष्टीकरण केलेलं आहे, त्या नेमक्या परिषदा कुठे कुठे झालेल्या आहेत, याचं सविस्तर आपण स्पष्टीकरण या भागामध्ये केलेलं आहे, चौथ्या भागामध्ये. त्यानंतरचा पाचवा भाग आपण घेतला तो 29 जुलै 2023 रोजी धर्मांतराचे अमृत अर्थात मुक्ती कोणपते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 सालापासून ते 1935-36 सालापर्यंत संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये ज्या अस्पृश्य परिषदा घेतल्या, त्यानंतर एकच राज्यस्तरीय नायगावला महार परिषद घेतली आणि या महार परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं की धर्मांतर हे अमृत कसं आहे आणि हे सगळ्यांनी प्राशन करण्याची कशी आवश्यकता आहे, याचं जे स्पष्टीकरण बाबासाहेबांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून दिले, ते भाषण म्हणजे मुक्ती कोणपते. सर्वांनी हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांचं जरूर वाचावं आणि हा जो एपिसोड आहे तो जरूर पाहावा व सर्वांनी ऐकावा. त्यानंतर 5 ऑगस्ट 2023 ला अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक, अस्पृश्यांना कायद्याने हिंदू करण्याचा करार. म्हणजे जो गांधी आंबेडकर जो करार झाला, ज्याला आपण पुणे करार म्हणतो, या पुणे कराराच्या अगोदरपर्यंत ब्रिटिशांनी सांगितलं होतं की अस्पृश्य, आदिवासी आणि भटके विमुक्त हे हिंदूंचा भाग नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं अस्पृश्य मूळच्या कोण या पुस्तकाद्वारे की अस्पृश्य हा हिंदूंचा भाग नाहीत. हिंदू जबरदस्तीने अस्पृश्यांना हिंदूंचा भाग बनवण्याचा प्रयत्न जरी करत होते तरी पण ते शक्य होत नव्हतं. शेवटी ब्रिटिशांनी जो जातीय निवाडा जाहीर केला, या जातीय निवाड्यामध्ये सुद्धा अस्पृश्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं. परंतु गांधींच्या पुणे करारामुळे बाबासाहेब आंबेडकरांना सही करायला लावून अस्पृश्यांना हिंदूंचा अधिकृतपणे घटक करण्याचा प्रयत्न महात्मा गांधींच्या पुणे करारामुळे झाला. त्यामुळे आपण इथं म्हटलं की अस्पृश्य जीवनाचा हा दुसरा अंक सुरू होतो. पहिल्या अंकामध्ये अस्पृश्य हा हिंदूंचा भाग अधिकृतपणे नव्हता, परंतु पुणे कराराच्या नंतर मात्र तो अधिकृतपणे हिंदूंचा भाग झालेला आहे.
त्यानंतरचा 7वा जो भाग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हणजे दुसऱ्या पर्वाची घोषणा. जसा 1932च्या अगोदर अस्पृश्यांचं स्टेटस वेगळं होतं आणि 1932च्या नंतर अस्पृश्य हा हिंदू धर्माचा भाग होतो. गांधी आपली भूमिका त्यावर जाहीर करतात आणि चळवळ सुरू करतात. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य हा हिंदूंचा भाग झाल्यानंतर 1935ला 13 ऑक्टोबरच्या येवल्याला बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा करतात आणि तिथून पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीच्या दुसऱ्या पर्वाला कशा पद्धतीने सुरुवात होते आणि या दुसऱ्या पर्वाचे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा करून याचा प्रवास कसा केलेला आहे हे आपण 7व्या भागामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर 8वा भाग जो आहे तो 1919 ऑगस्ट 2023 रोजी डॉक्टर आंबेडकरांचा धर्मनिवडीचा अभ्यास. त्याचे संदर्भ आहेत ख्रिस्त, मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे जे वेगवेगळ्या धर्माचे लोक आले त्यामध्ये ख्रिश्चन लोक होते, मुस्लिम लोक होते, बौद्ध लोक होते, हिंदू लोक होते. या सर्वांच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली, त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला, ते काय सोयी सवलती देतात या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. तो काय काय अभ्यास केला, कसा कसा केला, बाबासाहेबांनी काय निर्णय घेतलेले आहेत ते आपण या 8व्या भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर 9वा जो भाग आहे तो 26 ऑगस्ट 2023 डॉक्टर आंबेडकरांचा धर्मनिवडीचा अभ्यास. शीख धर्माकडे जो बाबासाहेब आंबेडकरांचा कल होता आणि शीख धर्माकडे बाबासाहेब आंबेडकरांचा कल असल्यानंतर काही लोकांना शीख धर्माचं ट्रेनिंग घ्यायला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलं होतं. मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये सुरू करण्याची निर्णय घेण्यात आला होता. म्हणजे बऱ्याच अंशी बाबासाहेब आंबेडकर शीख धर्माच्या दृष्टिकोनातून पुढे पुढे गेलेले होते, परंतु शेवटी डिस्प्यूट झालं आणि मतभेद झाले आणि बाबासाहेब आंबेडकर शीख धर्म म्हणजे शीखांच्याही लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कशावरून काय बिनसलं किंवा कशावरून हा सगळा प्रवास थांबलेला आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. हे सर्व सविस्तर स्पष्टीकरण आपण जे आहे ते 9व्या भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर 10वा जो भाग आहे तो डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्व विकासाचे आणि समग्र चळवळीचे अधिष्ठान बौद्ध धम्म आहे. आपलं असं स्पष्ट म्हणणं आहे या पहिल्या भागाच्या दृष्टिकोनातून 1907 साली बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र केळुस्कर गुरुजी देतात आणि तेव्हापासून ते चरित्र वाचल्यानंतर मी बुद्ध धम्माकडे वळलेलो आहे. हे बाबासाहेब आंबेडकर 1956च्या 15 मार्चला जी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला प्रस्तावना लिहितात त्या प्रस्तावनामध्ये ते बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचं आणि त्यांच्या समग्र चळवळीचं अधिष्ठान हे बौद्ध धम्म आहे हे आपण या ठिकाणी स्पष्ट करण्याचा या भागामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 11व्या भागामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं जीवन आणि समग्र चळवळीचं तात्विक अधिष्ठान स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात आणि भाषणामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी तत्वत्रयी आहे ही तथागत भगवान गौतम बुद्धाची आहे. ती फ्रेंच राज्यक्रांतीतल्या बुर्झा पेटीतून घेतलेली नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. विशेषतः याचं स्पष्टीकरण 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सुद्धा दिलेलं आहे की ही जी स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची तत्वत्रयी आहे आणि त्यावर संविधानाचा डोलारा उभा आहे ही तत्वत्रयी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवनाचं तात्विक अधिष्ठान स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे बाबासाहेब आंबेडकर जाहीर करतात. त्याचं स्पष्टीकरण आपण 11व्या भागामध्ये केलेलं आहे. 12वा भाग आहे की बौद्ध परंपरेवर आधारित पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केलेली आहे. ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा बॅकग्राऊंड बौद्ध परंपरेमध्ये सापडतो, नालंदा विश्वविद्यालयामध्ये सापडतो. या देशामध्ये प्राचीन काळामध्ये जी बौद्ध विद्यापीठे होते त्यामध्ये त्याचा वारसा कसा सापडतो याचं स्पष्टीकरण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 13मध्ये आपण 2 भाग केलेले आहेत. हे पहिला भाग आपण 23 सप्टेंबर 2023ला मांडलेला आहे की बुद्धाच्या धम्मप्रचाराचं केंद्र राजगृह आणि डॉक्टर आंबेडकर कृत पुनरुज्जीवित धम्माचं केंद्र राजगृह. म्हणजे जे बुद्धाच्या धर्मप्रचाराचं राजगृह हे शहर कसं होतं आणि त्या शहरामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार कशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धांनी केला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे हिंदू कॉलनीतील निवास होतं
ते राजगृह, या राजगृहातून धम्माच्या क्रांतीसाठी कसा उपयोग झालेला आहे याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. ती माहिती आपण 13व्या भागामध्ये पाहावी. 14वा जो भाग आहे तो आंबेडकरांचे भारत बौद्धमय करणे संकल्पाचे मानबिंदू. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारत बौद्धमय करण्याचा जो संकल्प केला होता, हा भारत बौद्धमय करण्याच्या संकल्पाची जी डॉक्युमेंट्स आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी कागदावरती हा देश कसा बौद्धमय केला होता याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर आधारलेलं भारताचं संविधान आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी संदर्भ दिले होते की या देशातल्या भूमीमध्ये जर तुम्ही खोदलं तर त्याची बुद्ध धम्माची खोडं तशीच आहेत, पाणी टाकलं तर पालवी फुटून भारत बौद्धमय करणं या देशामध्ये अवघड नाही, याचं स्पष्टीकरण आपण 14व्या भागामध्ये केलेलं आहे. त्यानंतरचा 15वा भाग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म पुनरुज्जीवन जी योजना आहे, ही योजना नेमकी काय, जी मी म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली आणि 1954 साली बौद्ध राष्ट्रांच्या समोर भारतामध्ये बौद्ध धम्माचं जे पुनरुज्जीवन आहे ते कशा पद्धतीने करायला पाहिजे याची योजना बनवली होती. ही योजना त्यांनी जगातल्या बुद्धिस्ट राष्ट्रांच्या समोर ठेवली होती, तशीच भारतीयांच्या समोरही ठेवलेली होती. त्यामुळे ही पुनरुज्जीवन योजना काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी परंपरागत बौद्ध धम्माला नकार दिलेला आहे आणि मूळ तथागतांचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित केलेला आहे. तो पुनरुज्जीवित धम्म आपण समजावून बाबासाहेब आंबेडकरांचा घेतला पाहिजे, ती योजना आहे. 16वा भाग आहे डॉक्टर आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास, स्वीकार आणि प्रचार. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कधी केला, अभ्यास कधी केला आणि प्रचार कसा केला याचं सविस्तर स्पष्टीकरण 16व्या भागामध्ये दिलेलं आहे. 17व्या भागामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं बौद्ध धर्मावर लेखन, भाषण आणि प्रात्यक्षिक केलेलं आहे. आणि आजचा 18वा जो भाग आपण या ठिकाणी सादर करत आहोत की तो म्हणजे की आपला जो बुद्ध अँड धम्म हा जो ग्रंथ आहे याचं जे प्रबोधन पर्व आहे त्या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमाचे 3 भाग केलेले आहेत. त्या 3 भागातला पहिला भाग आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माशी संबंध आणि वाटचाल. याचे एकूण 17 एपिसोड झालेले आहेत आणि त्याचा आपण आज या ठिकाणी सारांश घेतलेला आहे. आणि इथं आपण अभ्यासक्रमातला पहिला भाग संपला असं जाहीर करतो आणि त्यानंतर पुढच्या वेळेस शनिवारी आपण जो कार्यक्रम करू तो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत.